काय मागणी आहेत, काय विषय आहे? मी नितीन गोविंदराव तलारे, मास या सामाजिक संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। विषय आहे मुखेड जिल्हा परिषद मुलींची PM श्री शाळा आहे। खूप मोठी शाळा आहे, अनेक दिवसापासूनचा हा प्रलंबित विषय होता। त्या ठिकाणी अनधिकृतपणे शाळेच्या गेटच्या समोर चिकन मटनवाले दुकानं आहेत, जे की अनधिकृत आहेत, त्यांच्याकडे कसलंही परमिशन नाही नगरपालिकेचं। आणि हे लोक जिल्हा परिषदच्या ज्या ठिकाणी प्रार्थना ठिकाण आहे, ज्या ठिकाणी जनगणना होत असते, ज्या ठिकाणी लेकरं खेळतात, त्या ग्राउंडवर त्या चिकन मटनचं घाण पाणी सोडत आहेत। त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता। अनेक पेपरला पत्रकाराला आपण बातमीसुद्धा लावली। संबंधित स्थानिक पातळीला तालुका लेवलला आपण सगळ्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केला आहे, परंतु स्थानिक लेवलला कसलाही न्याय मिळाला नाही। म्हणून आम्ही आज जिल्हा स्तरावर या ठिकाणी आलो आहे। शिक्षण अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील आणि जिल्हाधिकारी साहेब, या तिन्ही डिपार्टमेंटला मी असं ते घाणीचं साम्राज्य हे गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून म्हणलं तर वावगं ठरणार नाही। अनेक दिवसापासूनचं आणि अनेक वर्षापासूनचा विषय आहे। कोणी हे प्रकरण उचलून धरत नाही, कारण स्थानिक लेवलला काही राजकीय लोकांच्या दबावपोटी म्हणा, काही लोकांचे अतिक्रमण केलेले दुकान आहेत आणि ते किराय दिलेले आहेत, आणि मग त्या ठिकाणी हे चिकन मटनचा प्रकार आहे। आमचा विषय चिकन मटन कापण्याला नाही किंवा ते इथं विक्रीला नाही, फक्त आमचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेच्या गेटच्या समोर हे विकण्यात येऊ नये, एवढंच मागणी आमची आहे। आणि दिनांक व्यापारी जे लोक आहेत ते काय म्हणतात? व्यापाऱ्यांचं आमचं बोलणं झालं नाही, कारण आमचा संविधानिक लढा आहे। आम्ही संविधानिक संबंधित डिपार्टमेंटला आम्ही विचारतोय, नगरपालिकेला विचारतो की यांना परवाने आहेत का, असतील तर तुमच्या हिशोबानं तुम्ही इथं ठेवू नका, त्यांना कुठेही स्थलांतरित करा, पण जिल्हा परिषद गेटच्या समोर नको। आणि दुसरा विषय, आमचा स्थानिक पातळीवर आम्हाला न्याय मिळाला नसल्यामुळं आम्ही दिनांक 13 तारखेला शाळेतले विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, शालेय समितीचे सदस्य असतील आणि महासंघटनेचे सदस्य असतील, या सर्वांना घेऊन दिनांक 13/7/2026 रोजी मुख्य तहसील कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण करणार आहोत। न्याय मिळाला नाही तर, आणि त्याच्या अगोदर जर न्याय मिळाला तर साखळी उपोषणसुद्धा आम्ही मागे घेऊ शकतो, परंतु न्याय मिळाला नाही तर आम्ही निश्चितच साखळी उपोषण करू। आणि त्याच्यापुढे अजून काय करता येईल तर आपण ते पण करायची आमची तयारी आहे। व्यापाऱ्याला किंवा जर बोलला असं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला आमच्या माध्यमातून, शालेय समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून तोंडीसुद्धा बोलले, पाणी पाठीमागं सोडू नका। त्या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून, संबंधित मुख्याध्यापकांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं। आणि मी सुद्धा स्वतः पत्रव्यवहार करून सुद्धा महिनाभर पाणी त्यांनी चालूच ठेवलं होतं, आणखीनही पाणी चालूच आहे। नगरपालिकेनं काल आमच्या पाठपुराव्यामुळं 1 तारखेला नोटीस काढली आणि त्या ठिकाणी सरळ त्यांनी सांगितलं की हे दुकानं अनधिकृत आहेत आणि हे दुकानं तात्काळ तुम्ही बंद करा, अशा पद्धतीनं नगरपालिकेनं नोटीस काढले 1 तारखेला, परंतु अद्याप ते दुकानं बंद झाले नाहीत। आमचं म्हणणं एवढंच आहे की ते दुकान तात्काळ बंद झाले पाहिजे आणि नगरपालिकेच्या नोटीसची तात्काळ आणि कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं। बंद नाही झालं तर आम्ही 13 तारखेला उपोषण ते चालू करणार आणि त्याच्याही पुढं आम्ही जे काही करता येईल संविधानिक मार्गाने आम्ही त्याची तयारी करणार।